नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण जो आपला दुसरा धडा सुरू केलेला होता, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, तर पाठीमागच्या तासाला आपण याची सुरुवात केली होती. जीवन प्रक्रिया म्हणजे काय, त्यामध्ये पहिली जीवन प्रक्रिया अभ्यासली होती ती म्हणजे श्वसन. श्वसनाचे स्तर अभ्यासले होते. 2 स्तर. पहिला स्तर शरीर स्तर आणि दुसरा स्तर पेशी स्तर. श्वसन 2 स्तरांवरती होतं, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर श्वसनाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार ऑक्झी श्वसनाचा अभ्यासलेला आहे, म्हणजे ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो त्या श्वसनाला ऑक्झी श्वसन असं म्हटलं जातं. आज आपण श्वसनाचा दुसरा प्रकार विनॉक्झी श्वसन अभ्यासणार आहोत. तर इथं मी दाखवलेलं आहे, पहा, वरती लिहिलेलं आहे विनॉक्झी श्वसन. आता याची जी व्याख्या आहे, तर काही सजीव, कर्सरच्या साहाय्याने दाखवतोय पहा इथं, काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत आणि मग त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्झी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. म्हणजे जे सजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करत नाहीत त्या सजीवांना विनॉक्झी सजीव किंवा त्यांचं जे श्वसन आहे ते विनॉक्झी श्वसन असतं. म्हणजे ऑक्सिजनचा जे वापर करत नाहीत ते सजीव विनॉक्झी सजीव, आणि त्यांचं जे श्वसन आहे त्याला म्हणायचं विनॉक्झी श्वसन, विना ऑक्सिजन श्वसन. विनॉक्झी श्वसन हा शब्द जो आहे तो 3 शब्दांपासून तयार झालेला आहे. विना, ऑक्सिजन आणि श्वसन, म्हणजे ऑक्सिजन शिवाय श्वसन म्हणजे विनॉक्झी श्वसन. आता याच्यामध्ये अनेक जीवाणू जे आहेत, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये बॅक्टेरिया म्हणतो, आणि जीवाणू हे काही प्राणी नाहीत, तर जीवाणू कोण आहेत? वनस्पती आहेत. लक्षात ठेवायचं. जीवाणू म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे काय लहान लहान प्राणी आहेत की काय, पण ते लहान प्राणी नाहीत. तर ते काय आहेत? तर ते आहेत वनस्पती, परोपजीवी असतात, आणि मग त्यांचा आपल्याला काय होतो? त्रास होतो. तर आता या विनॉक्झी श्वसनाचं 2 टप्पे असतात. आता पहिल्या टप्प्यामध्ये पहा, श्वसन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ऑक्झी श्वसनामध्ये पण आपण पाहिलं, काय पाहिलं की जे काही कर्बोदक होतं त्याचं विघटन व्हायचं आणि त्यातून ग्लुकोज तयार व्हायची. तर इथेही असंच होतं. पहा, विनॉक्झी श्वसनाचे 2 टप्पे असतात. इथे दाखवतोय कर्सरच्या साहाय्याने. विनॉक्झी श्वसनाचे टप्पे किती? 2 टप्पे. पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये ग्लायकॉलिसिस, काय ग्लायकोलायसिस किंवा ग्लायकॉलिसिस असंही त्याला म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ग्लुकोजचं विघटन होतं, आणि आपल्याला माहीत आहे ग्लुकोजचं विघटन झालं की त्यातून नेहमीच पायरुव्हिक आम्ल तयार होतं. ऑक्झी श्वसनामध्ये पण आपण पाहिलेलं आहे. पहा, तर ग्लुकोजचं विघटन ज्या वेळेस होतं त्यावेळेस काय होतं? तर त्यामधून पायरुव्हिक आम्ल तयार होतं
आणि दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे किण्वन. म्हणजे विनॉक्जी श्वसनाचे 2 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो आहे ग्लुकोज विघटनाचा आणि दुसरा जो टप्पा आहे तो आहे किण्वनाचा. इंग्लिशमध्ये ग्लुकोज विघटनाला ग्लायकोलिसिस असं म्हटलं जातं आणि जे किण्वन आहे या किण्वनाला इंग्लिशमध्ये फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. आता या प्रक्रियेमध्ये म्हणजे विनॉक्जी श्वसनाची जी प्रक्रिया आहे, श्वसन आपण कशासाठी करतो आपल्याला माहिती आहे. श्वसन आपण ऊर्जा मिळवण्यासाठी करतो. ऑक्झी श्वसनामध्ये जास्त ऊर्जा निर्माण होते, पण जिथं ऑक्सिजनचा समावेश नसतो त्या ठिकाणी ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. पहा इथं कर्सरच्या सहाय्याने मी दाखवतो आहे. विनॉक्जी श्वसनामध्ये काय होतं तर ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं आणि अपूर्ण विघटन झाल्यानंतर नेहमीच त्यामधून कमी ऊर्जा मिळते. लक्षात ठेवायचं, काही अपूर्ण असेल तर त्यामधून आपल्याला परिपूर्ण काहीच मिळणार नाही. जसं विनॉक्जी श्वसनामध्ये ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं आणि त्यामुळं त्यातून मिळणारी जी काय ऊर्जा आहे ही कमी ऊर्जा मिळते. पहा आता त्यानंतर बघा तर सुरुवातीला ग्लुकोजचं विघटन झालं की पायरुविक आम्ल तयार होतं आणि त्यानंतर हे जे काय पायरुविक आम्ल आहे या पायरुविक आम्लापासून पुढं कार्बनी आम्ल किंवा अल्कोहोल तयार होतं. पहा जसं की आपल्याला माहीत आहे जी साखर ऊसापासून मिळते तर साखर काढल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्याला मळी म्हणतात आणि त्या मळीमध्ये काय केलं जातं सॅक्रोमायसिस नावाचं किण्व मिसळलं जातं आणि ते त्याच्यामध्ये किण्वन प्रक्रिया घडून आणतं आणि त्यातून अल्कोहोल तयार होतं. म्हणजे नेहमीच लक्षात ठेवायचं काय तर या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर एक म्हणजे कार्बनी आम्ल. तुम्ही पाहिलं असेल पहा जे पण आंबवलेले पदार्थ असतात, इडली असो, डोसा असो, पाव असो, इतर कुठले असो, ते जरा स्वादिष्ट आणि रुचकर लागतात. का लागतात तर त्या ठिकाणी त्या पदार्थामध्ये कार्बनिक आम्ल जराशे आंबट असतात ते पदार्थ. बघा का तर त्यामध्ये कार्बनिक आम्ल तयार झालेलं असतं. कशामुळे तर या पायरुविक आम्ल काय करतं तर काही विकारांच्या मदतीनं स्वतःचं रूपांतर कार्बनी आम्लामध्ये करतं किंवा कधीकधी ते अल्कोहोलमध्ये पण करतं. यालाच किण्वन असं म्हटलं जातं. तर काय तर पायरुविक आम्ल काही विकारांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जाते, यालाच किण्वन म्हणतात. तर परीक्षेमध्ये तुम्हाला किण्वनाची व्याख्या विचारली जाईल. किण्वन म्हणजे काय तर काय पायरुविक आम्लाचं काही विकारांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतर केलं जातं. ही जी काय प्रक्रिया आहे या प्रक्रियेला किण्वन असं म्हणतात. आता हे विनॉक्जी श्वसन कोण कोण करतं पहा तर आपल्याला माहितीच आहे की जे सूक्ष्मजीव आहेत, जे अतिशय सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात विनॉक्जी श्वसन करतात आणि त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा मिळवतात. पण कधीकधी काय होतं पहा तर उच्चस्तरीय प्राणी असतील किंवा वनस्पती असतील तर हे काय आणखीन कोण तर ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्झी श्वसनाऐवजी विनॉक्जी श्वसनाचा अवलंब करतात. तर काय काय होतं पहा म्हणजे जे काही सूक्ष्मजीव असतील किंवा वनस्पती असतील किंवा प्राणी असतील तर त्यांच्या सभोवताली असणाऱ्या ऑक्सिजनची पातळी जर कमी झाली म्हणजे त्यांना ऑक्सिजन श्वसनासाठी कमी प्रमाणात उपलब्ध झाला
तर हे प्राणीसुद्धा काय करतात किंवा हे सजीवसुद्धा काय करतात, तर श्वसनाऐवजी विनॉक्जी श्वसनाचा अवलंब करतात. म्हणजे पहा, जे श्वसन करणारे सूक्ष्मजीव आहेत किंवा प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत, तर त्यांच्या आजूबाजूला असणारा जो काय ऑक्सिजन आहे, त्या ऑक्सिजनची जर पातळी कमी झाली तर त्यांना जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. मग ते काय करतात, तर ऑक्झी श्वसनाऐवजी विनॉक्जी श्वसनाचा अवलंब करतात. आता त्याचं उदाहरण दिलेलं आहे पहा. बीजांकुरणाच्या वेळी, बीजांकुरण हा शब्द 2 शब्दापासून तयार झाला. एक बीज आणि दुसरं अंकुर. म्हणजे बीजांकुरण म्हणजे बी उगवणं. आता बी उगवायचं असेल तर तो जमिनीखाली पुरला जातो, बरोबर. आणि मग ही जमीन काय होते, तर पाण्याखाली जाते. मग त्या ठिकाणी त्यांना ऑक्सिजन मिळू शकत नाही त्या बीजांना अंकुरण्यासाठी. मग ती बीजे काय करतात, विनॉक्जी श्वसन करतात. म्हणजे पहा, श्वसनासाठी हे जे बीज आहे, हे बीज ऑक्सिजनचाच वापर करतं, पण हे बीज जमिनीखाली असल्यामुळं, पाण्याखाली बुडल्यामुळं त्याला पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत नाही. आणि मग त्यावेळेस ते बीज काय करतं, तर विनॉक्जी श्वसनाचा उपयोग करतं. तसंच पहा, आपण व्यायाम करताना, तर आपण व्यायाम करतो म्हणजे आपल्याला काय होतं, तर जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते, बरोबर. खूप जास्त प्रमाणात, कारण तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये काय होत असतो, रक्तप्रवाह वाढलेला असतो आणि त्यामुळं आपल्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होत नाही. त्यावेळेस आपले जे स्नायू असतात किंवा आपले जे मांसपेशी असतात, त्या विनॉक्जी श्वसन करतात. आणि विनॉक्जी श्वसन केल्यामुळं नेहमीच काय होतं, तर शरीरात कमी ऊर्जा तयार होते, आपल्याला माहिती आहे. तर विनॉक्जी श्वसनामध्ये काय होतं, तर ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं. मी कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय पहा. ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं आणि कमी ऊर्जा मिळते. तसंच ज्यावेळेस आपण व्यायाम करत असतो, आपली ऑक्सिजनची जी काही गरज असते ती प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. आणि त्यामुळं काय होतं, तर ऑक्सिजनचा जास्त पुरवठा होत नाही. त्यामुळं आपल्या ज्या मांसपेशी असतात किंवा ज्यांना आपण स्नायू म्हणतो, ते स्नायू काय करतात, त्या स्नायूमध्ये असलेल्या पेशी काय करतात, विनॉक्जी श्वसन करतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि त्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते. पहा, आपण थकतो, जास्त परिश्रम केल्यानंतर आपण थकतो का, तर कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि लॅक्टिक आम्ल तयार होतं शरीरामध्ये, त्याचा साठा होतो आणि आपल्याला काय वाटतं, थकल्यासारखं वाटतं. तर हे विनॉक्जी श्वसन. तर याच्यामध्ये 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, तर ग्लुकोजचं विघटन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किण्वन होतं आणि कमी ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर किण्वन प्रक्रिया काय, तर पायरुविक आम्लाचं रूपांतर काही विक्रांच्या मदतीनं कार्बनी आम्ल आणि अल्कोहोलमध्ये होणं. आता कधीकधी उच्चस्तरीय प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव असतील, ते सुद्धा विनॉक्जी श्वसन अवलंबतात. त्याची ही उदाहरणं. आता पुढचा घटक, तर इथं बघा, हे विविध सजीवांमध्ये किंवा पेशींमध्ये होणारं विनॉक्जी श्वसन आहे. तर आपल्याला माहिती आहे पहा, श्वसन कशासाठी करतो, ऊर्जा निर्माण करण्यासाठी करतो. ही ऊर्जा प्रामुख्याने आपल्याला कशापासून मिळते, कर्बोदकांपासून मिळते, बरोबर. आता एक कर्बोदक पचल्यानंतर, बरोबर, तर त्या ठिकाणी त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. कर्बोदकाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये आणि ग्लुकोजचं विघटन होतं, म्हणजे त्याला ग्लायकोलिसिस असं म्हटलं जातं. ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर नेहमीच याचं रूपांतर इथं पहा, कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय, पायरुविक आम्ल, पायरुविक आम्ल आणि पायरुविक आम्ल. म्हणजे ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर नेहमीच
म्हणजे ऑक्झी श्वसन असो किंवा विनॉक्झी श्वसन असो, त्याचं रूपांतर नेहमीच पायरुव्हिक आम्लामध्ये होतं, बरोबर. तर मी सांगितलं विनॉक्झी श्वसनाचे 2 टप्पे आहेत. एक ग्लुकोज विघटन, त्यामधून हे अशा प्रकारचं हे एक पायरुव्हिक आम्ल, हे एक पायरुव्हिक आम्ल आणि हे एक पायरुव्हिक आम्ल तयार होतं. आणि त्यानंतर त्याचा दुसरा टप्पा कोणता आहे तर किण्वन. बघा इथं किण्वन, किण्वन आणि किण्वन. पायरुव्हिक आम्लापासून पायरुव्हिक आम्ल तयार झालं, त्याच्यावरती काय होते, दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रक्रिया होते, किण्वन प्रक्रिया. या पायरुव्हिक आम्लावरती किण्वन प्रक्रिया होते, या पायरुव्हिक आम्लावरती किण्वन प्रक्रिया होते. आणि मग या किण्वन प्रक्रियेमधून इथं काय तयार होतं, अल्कोहोल तयार होतं. इथं काय होतं, विविध पदार्थ, विनेगार, जीवनसत्व तयार केली जातात. इथं काय तयार होतं, लॅक्टिक आम्ल तयार होतं. तर हे बघा स्नायू, तांबड्या रक्तपेशी. तर तांबड्या रक्तपेशीमध्ये काय होतं, लॅक्टिक आम्ल तयार होतं, आपण पाहिले. त्याच्यामुळे आपण काय होतो, थकतो. आणि इथं विविध सूक्ष्मजीव हे तयार करतात विविध पदार्थ, विनेगार, जीवनसत्व. आणि हे किण्व जे आहे, ज्याला आपण बेकर सिस्ट असं म्हणतो, ते काय तयार करतं, अल्कोहोल. तर विविध सजीवांमध्ये होणारे हे काय आहे, विनॉक्झी श्वसन आहे. याच्यामधून काही कार्बनी पदार्थ तयार होतात, कार्बनी आम्ल तयार होतं, तर कधी कधी अल्कोहोल पण तयार होतं. इथं अल्कोहोल तयार झाले हे कार्बनी आम्ल आहे, हे कार्बनी आम्ल आहे. त्याच्या पुढचा घटक, आता विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. आता आपण अन्न घटक खातो, त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कर्बोदक, तो आपण कालच्या तासाला अभ्यासलेला आहे. तर आपलं शरीर जास्तीत जास्त ऊर्जा हे कर्बोदकांपासूनच मिळवत असतं. आता हे बघा प्रथिनं, तर मी सांगतोय अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. तर प्रथिन कशाला म्हणायचं, तर अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून एक महारेणू तयार होतो, आणि तो महारेणू म्हणजेच काय, प्रथिन. आता प्रथिन आपल्याला वनस्पतीपासून पण मिळतात, प्राण्यांपासून पण मिळतात. तर जी प्रथिनं प्राण्यांपासून मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रथिनं म्हणतात. म्हणजे प्रथिनं आपल्याला वनस्पतीपासूनही मिळतात आणि प्राण्यांपासूनही मिळतात. पण जी प्रथिनं प्राण्यांपासून मिळतात त्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिनं असं म्हटलं जातं. आता प्रथिनांपासून सुद्धा प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे 1 ग्रॅम प्रथिन असेल तर त्यापासून किती ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता प्रथिनांचं पचन झालं, आपण प्रथिन खातो म्हणजे डाळ खातो, बरोबर. त्या डाळ पोटात गेल्यानंतर तिचं पचन होतं, म्हणजे डाळीमध्ये काय असतात, प्रथिन असतात. कुठलीही डाळ घेतली तर त्याच्यामध्ये काय असतात, प्रथिन असतात. मग हे प्रथिनं आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर पचन झाल्यानंतर त्यापासून अमिनो आम्ल तयार होतो, आणि ही अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात. म्हणजे आपण डाळ खातो म्हणजे प्रथिन खातो. आता प्रथिन शरीरात गेल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर त्यापासून अमिनो आम्ल तयार होतं, आणि अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे ती प्रत्येक अवयवाकडे पोहोचवली जातात. इथं दाखवतोय कर्सरच्या साहाय्याने. तर रक्ताद्वारे काय होतं, प्रत्येक अवयव आणि पेशीपर्यंत पोहोचवली जातात, आणि मग वेगवेगळे अवयव किंवा पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिनं तयार करतात. म्हणजे काय होतं, तर ही जी काय प्रथिनं आहेत, ही प्रथिनं काय होतात, शरीरामध्ये शोषली जातात. तर ती कशी शोषली जातात, तर प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होतं, आणि असं जे अमिनो आम्ल आहे, हे अमिनो आम्ल रक्ताद्वारे शरीरामध्ये शोषलं जातं,
आणि प्रत्येक अवयव आणि पेशीपर्यंत पोचवलं जातं. आता हे अमिनो आम्ल रक्तामार्फत पेशीपर्यंत गेल्यानंतर किंवा अवयवांपर्यंत गेल्यानंतर ते अवयव व त्या पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिनं तयार करतात. आपण काय करतो, प्रथिनं घेतो आणि त्या प्रथिनांपासून काय बनवतो, प्रथिनच बनवतो. परंतु कोणती प्रथिनं बनवतो, तर आपल्याला आवश्यक असलेली प्रथिनं आपण बनवतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, प्रथिनाचं रूपांतर कशामध्ये होतं, अमिनो आम्लामध्ये. आणि अमिनो आम्लाचं रूपांतर कशामध्ये होतं पुन्हा, तर शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांमध्ये होतं. लक्षात ठेवायचे चक्र आहे, प्रथिनांपासून अमिनो आम्ल आणि अमिनो आम्लापासून पुन्हा प्रथिनं, पण शरीराला आवश्यक असलेली, अवयवाला आवश्यक असणारी अशी ही प्रथिनं तयार केली जातात. आता याचं उदाहरण देतो पहा, जसं की साखरेपासून साखरेचा पाक तयार केला जातो, बरोबर. आणि या पाकाचा उपयोग कशासाठी केला जातो, तर लाडू तयार करण्यासाठी, जिलेबी तयार करण्यासाठी, पेढे तयार करण्यासाठी किंवा गुलाबजाम असतील ते तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे इतर कोणतेही गोड पदार्थ कशापासून तयार केले जातात, तर त्या साखरेच्या पाकापासून तयार केले जातात. मग या साखरेच्या पाकाचं रूपांतर परत आपल्याला साखरेमध्ये करता येतं. तशा प्रकारे म्हणजे प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये आणि अमिनो आम्लाचं रूपांतर परत आवश्यक असणाऱ्या प्रथिनांमध्ये. तर पुढच्या स्लाईडमध्ये इथं बघा दाखवतोय, तर प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ल. आता प्रथिनांचं पचन झाले की अमिनो आम्ल तयार होतात, आपल्याला माहीत आहे. आणि मग हे तयार झालेले जे काय अमिनो आम्ल आहेत, या अमिनो आम्लाचा उपयोग अवयव किंवा जे काही पेशी असतात त्या पेशी त्यांना आवश्यक असणारी जी काही प्रथिनं असतात ती तयार करण्यासाठी करतात, बरोबर. तर हे अमिनो आम्ल आहे, हे अमिनो आम्ल स्वादुपिंडाकडे गेलं आणि स्वादुपिंडाने काय केलं, तर या अमिनो आम्लापासून त्याला आवश्यक असलेली जी काही प्रथिनं आहेत, इन्सुलिन नावाचं किंवा ट्रिप्सिन नावाचं तयार केलं. त्यानंतर हेच अमिनो आम्ल पेशीमध्ये गेलं. तर पेशी काय करते, तर प्रद्रव्य पटलातील प्रथिनं विविध विकर तयार करण्यासाठी या अमिनो आम्लाचा उपयोग करते. हेच अमिनो आम्ल हाडामध्ये गेलं तर हाडे याचा उपयोग ऑसिन नावाचं जे काय प्रथिन आहे ते तयार करण्यासाठी करतात. त्यानंतर हे अमिनो आम्ल त्वचेमध्ये गेल्यानंतर त्वचा काय करते, या अमिनो आम्लाचा उपयोग मेलेनिन रंगद्रव्य किंवा कॅरेटिन रंगद्रव्य तयार करण्यासाठी करते. हेच प्रथिन पचल्यानंतर तयार झालेले जे काही अमिनो आम्ल आहे हे रक्तामध्ये गेल्यानंतर रक्त त्यापासून हिमोग्लोबिन नावाचा घटक तयार करतं. त्याचप्रमाणे प्रतिपिंड तयार करतं, अँटीबॉडीज तयार करतं. त्यानंतर हेच अमिनो आम्ल जे प्रथिनांचं पचन झाल्यानंतर तयार झालेलं आहे हे स्नायूमध्ये जातं आणि त्या ठिकाणी ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिनं तयार केली जातात. त्यानंतर ही आहे पीयूषिका ग्रंथी जी आपल्या गळ्याच्या त्या ठिकाणी असते, घशाच्या ठिकाणी, त्यापासून ती विविध संप्रेरके तयार करते. आता दुसरा जो अन्न घटक आहे तो आहे स्निग्ध पदार्थ किंवा त्यालाच मेद असंही म्हटलं जातं. पहा इथं मी दाखवतोय कर्सरच्या सहाय्याने. हा का आहे, तर दुसरा अन्न पदार्थ ज्याला आपण स्निग्ध पदार्थ किंवा मेद असं म्हणतो. आता स्निग्ध पदार्थ कशाला म्हणायचं, कर्सरच्या सहाय्याने दाखवते पहा, तर मेदाम्ले, या मेदापासून मेदाम्ल तयार होतं आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असं म्हणतात. तर बघा इथं कर्सरच्या सहाय्याने मी दाखवतोय, तर मेदाम्ल
आणि अल्कोहोल यांचे जे रेणू आहेत ते रेणू विशिष्ट अशा रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. आता स्निग्ध पदार्थाचं पचन होतं, जसं की प्रथिनाचं पचन झालं की अमिनो आम्ल तयार होतं, त्याचप्रमाणे स्निग्ध पदार्थाचं पचन झालं की त्यापासून मेदाम्ल, स्निग्ध पदार्थाला दुसरं नाव काय आहे, मेद, म्हणून या मेदापासून काय तयार होतं, मेदाम्ल, आणि अल्कोहोलमध्ये केलं जातं. मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. प्रथिनांसारखंच आहे बा, प्रथिन त्याचं पचन झालं की अमिनो आम्ल तयार होतं, ते शरीरात शोषलं जातं आणि पेशीपर्यंत किंवा अवयवापर्यंत ते पोचवलं जातं, आणि मग पेशी आणि अवयव काय करतात, त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. आता हे जे मेद आहे यापासून काय बनवलं जातं, तर प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी हे मेद वापरलं जातं. प्रद्रव्य पटल म्हणजे तुम्ही पेशीची आकृती अभ्यासली असेल तर त्या पेशीच्या बाहेरचं आवरण असतं प्रद्रव्य पटल, आणि ते प्रद्रव्य पटल कशापासून तयार झालेलं असतं, तर फॉस्फोलिपिड, याला इंग्लिशमध्ये लिपिड असं म्हणतात. मेदाला किंवा स्निग्ध पदार्थाला काय म्हणतात, लिपिड. मग कोणतं लिपिड, कोणतं मेद, त्याचं नाव आहे फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात आणि ते मेदाम्लापासून तयार केले जातात. म्हणजे पेशीचं जे बाहेरचं आवरण आहे प्रद्रव्य पटल, ते तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचं मेद वापरलं जातं. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन ही जी काही संप्रेरक आहेत, ही सगळी काय आहेत, संप्रेरक आहेत, जी आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचे बदल घडवून आणतात. ही सगळी संप्रेरकं त्याचप्रमाणे चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेलं आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लाचा उपयोग केला जातो. तर हे जे मेद आहे, मेदापासून मेदाम्ल तयार होतं, आणि या मेदाम्लाचा उपयोग कुठं कुठं केला जातो, तर फॉस्फोलिपिड नावाचं जे काय मेदाम्ल आहे, या मेदाम्लाचा उपयोग पेशीचं प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी केला जातो. आणि त्यानंतर ही जी वेगवेगळी संप्रेरक आहेत, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरोन, अल्डोस्टेरोन यासारखी संप्रेरक तयार करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपली जी चेतापेशी, आपल्या शरीरातील सर्वात मोठी पेशी असते ती असते चेतापेशी, आणि या चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले जे काय आवरण असतं ते तयार करण्यासाठी या मेदाम्लाचा उपयोग केला जातो. या स्निग्ध पदार्थापासून किंवा मेदापासून 1 ग्रॅम जर आपण मेद घेतलं किंवा स्निग्ध पदार्थ घेतला तर त्यापासून 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. आणि गरजेपेक्षा जास्त जर तुम्ही सेवन करत असाल तर असे जास्तीचे सेवन केलेले स्निग्ध पदार्थ चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात, आणि या चरबीयुक्त संयोजी ऊती शरीराच्या ठराविक ठिकाणी असतात. पोट असेल, कंबर असेल, नितंब असेल, या ठिकाणी ही चरबी किंवा हे जे स्निग्ध पदार्थ आहेत हे साठवून ठेवले जातात, म्हणजे गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले. आता हे नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळालेले अमिनो आम्ल शरीरात साठवून ठेवली जात नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही जर जास्त प्रथिने घेत असाल आणि तर त्या प्रथिनांचा आपल्याला काही उपयोग होत नाही, कारण ती शरीरामध्ये साठवली जात नाही, त्यांचं विघटन करून ती मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर टाकली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण विनाग्जू श्वसन म्हणजे काय, त्यानंतर विविध सजीवांमध्ये किंवा पेशीमध्ये होणारं विनाग्जू श्वसन, विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा, त्याच्यामध्ये प्रथिनं असतील, स्निग्ध पदार्थ असतील, तर या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही यावर आधारित असलेली प्रश्न उत्तरे सोडवा व
वहीमध्ये लिहून काढा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा.